अमरावतीत बोगस बियाण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. जिल्ह्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी वाढत आहे. अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांसोबत लबाडी करत असल्याचा आरोप केला. तसेच अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील एकाही आमदाराने हा गंभीर प्रश्न प्रभावीपणे मांडला नसल्याचे सांगत सरकारच्या इच्छाशक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार तथा अमरावती जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले. बोगस बियाण्यांचा मुद्दा अधिवेशनात अनेक आमदारांनी उपस्थित केला होता. तसेच महसूल आणि कृषी मंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा प्रताप अडसड यांनी केला. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. हे जे सरकार आहे हे अजिबात शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना ठेवत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्या सभागृहामध्ये अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही. सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या, बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या. पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे. राहायला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत. नुसतं घोषणा करून होत असतं का? आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. फक्त 20% पेरणं व्यवस्थित झालेलं आहे आणि बाकीची दुबार पेरणी आहे. मग ह्याला सरकार जबाबदार आहेत ना. सरकारने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे आणि गांभीर्यपूर्व या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजे. सरकारने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं कंपेन्सेशन देणं अनिवार्य आहे. हे सरकारची जर इच्छाशक्ती कमजोर आहे त्याला आपण काय करू शकतो? सरकारने जर इच्छा ठेवली तर बोगस बियाणं अजिबात मार्केटमध्ये येऊ शकत नाही. पण आता येतं आहे. सरकारला काही घेणं देणंच नाही आहे कोणत्या गोष्टीचं. सरकार काही करू शकतं. सरकारच्या मनातच नाही आहे तर मग काय ते ॲक्शनमध्ये दिसणार आहे? शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू आहे. बस एवढंच मी म्हणेन. काँग्रेसचं ते धोरणच आहे विनाकारणाचं तथ्य नसलेल्या टीका करणं. सभागृहामध्ये अनेक आमदारांनी व मी सुद्धा या विषयात सभागृहातही चर्चा केली, विषय मांडला आणि पत्रव्यवहारसुद्धा केला आणि कृषी मंत्री व आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चाही केली आणि त्या संदर्भात माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं एन्डोर्समेंट करून तात्काळ पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नियोजनमधून भरपाई देण्यात यावी असं त्यांना पत्रही लिहिलं, रिमार्कही लिहिलं आणि माननीय कृषी मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आहे की या संदर्भात जिथं जिथं असं आढळलं आहे त्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करू. त्या तक्रारींमध्ये तथ्य आढळलं तर निश्चितपणे त्या कंपन्यांवर सुद्धा कारवाई करू. हे स्पष्टपणे सभागृहात सांगितल्यानंतरसुद्धा एकतर यांना काही माहीत राहत नाही काँग्रेसवाल्यांना, किंवा हे पाहत नाही किंवा हेतुपुरस्सर समाजामध्ये व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता या पद्धतीचे स्टेटमेंट करतात असं मला वाटते. कारण स्पष्ट निर्देश माननीय कृषी मंत्र्यांनी दिले आहे आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी अमरावती जिल्ह्यासाठी तर स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना या संदर्भात DPCमधून आपल्याला काय करता येईल या संदर्भात अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश माझ्या पत्रावरच त्यांनी दिलेले आहे. त्यामुळं या तक्रारींमध्ये किंवा यांच्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही असं मला वाटते. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करून राहिलं आहे. आजपर्यंत काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आज ही अवस्था झाली आहे. नाहीतर आधी शेतकऱ्याची अवस्था चांगलीच होती. परंतु आता हळूहळू टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी हे महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करून राहिलं आणि भविष्यात त्याचे परिणामसुद्धा दिसणं सुरू होईल. शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामध्ये शासन काही करू शकत नाही. शासन एवढंच करू शकते की त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करून राहिला शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि बियाण्यांच्या बाबतीत निश्चितपणे 100% व्यवस्थित कारवाई सगळ्या कंपन्यांवर होईल. याबाबत शेतकऱ्यांनी आश्वस्त राहावं आणि त्यांना मदतसुद्धा मिळेल.